सामान्य दिवस होता जोपर्यंत शहरावर ते संकट आले नव्हते। शहरातील रस्त्याच्या मधूनच जमीनद्वास्त करून एक विशालकाय असा सोनेरी कांती असलेला राक्षस तिथे आला। तो दिसायला विचित्र तसेच भयानक देखील होता। सर्वप्रथम त्या राक्षसाला हिंदू रिव्हेंजर्स नीच पाहिले, कारण की त्यांना त्यांच्या गुप्त सूत्रांकडून या राक्षसाबद्दल आधीच माहिती मिळाली होती आणि म्हणूनच ते तयार होते त्यांच्या शस्त्रांसह त्या भयानक राक्षसाशी लढण्यासाठी। राक्षस एकटाच होता, परंतु त्याची शक्ती अतुल्य होती। तो महाकाय असल्याने त्याला हरवणे शक्य नव्हते। स्वतःच्या राक्षसी शक्तीचा उपयोग करून तो हिंदू रिव्हेंजर्सना त्रास देत होता, पण तरीही हिंदू रिव्हेंजर्स मागे हटले नाहीत। शेवटी एक मोठा स्फोट झाला आणि अनेक तासांच्या युद्धानंतर हिंदू रिव्हेंजर्स विजयी झाले। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी या सर्वांनी एकत्र हल्ला करून राक्षसाचा पराभव केला। अशाच प्रकारे हिंदू रिव्हेंजर्स नेहमी तयार असतात येणाऱ्या संकटांपासून शहराचे रक्षण करण्यासाठी। राक्षस कितीही शक्तिशाली असोत, परंतु टीम लीडर गीताच्या नेतृत्वाखाली असलेल्या हिंदू रिव्हेंजर्सना हरवणे शक्य नाही।